नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ फ्रॉम एटर्निटी द जर्नी विदिन आय. एटर्निटीच्या एंजल्स मेरे दोस्त या इंस्टाग्राम सिरीजचा हा दिवस 4था. फ्रेंड्स, बरेच लोक मला विचारतात की तुम्ही म्हणताय की एंजल्स आपल्याला मदत करतात, आपल्याला मेसेज देतात, आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि इंट्युशनने आपल्याला ते मेसेज जाणवू शकतात. पण नक्की आपल्याला हे कसं कळणार की जे आपल्याला जाणवतंय ते आपलं विशफुल थिंकिंग नाही आहे, ते आपलं इमॅजिनेशन नाही आहे, तर ते एंजल्सचे मेसेज आहेत? हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो आणि तो रास्त आहे. सर्वप्रथम हे समजून घेऊयात की एंजल्स आपल्यापर्यंत बरेचदा इंट्युशनने पोचतात. आपल्या मनात एखादा आवाज येतो, पण तो अत्यंत क्रिस्टल क्लिअर असतो, छोट्या वाक्यांमध्ये असतो. एंजल्स आपल्याला लांबलचक निबंध लिहून पाठवत नाहीत. एखादी गोष्ट का कर, कशी कर, का नको करूस, असे कुठल्याही प्रकारचे एक्सप्लेनेशन त्याच्यात नसतात. त्यांचे मेसेज हे अत्यंत थोडक्या शब्दात, अत्यंत क्रिस्टल क्लिअर किंवा क्रिस्प ज्याला आपण म्हणतात तशा प्रकारचे असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्याविषयी विचार करता, एखाद्या व्यक्तीविषयी, आणि तुम्हाला कळत नाही की त्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा किंवा नको ठेवायला, त्याच्याबरोबर एखादी मोठी स्टेप्स घ्यावी किंवा नको घ्यायला. आणि जर तुम्हाला एंजल्सना अलर्ट करायचं असेल तर एंजल्स तुम्हाला नको जाऊस, काही गरज नाही आहे, अजून बेटर ऑप्शन्स आहेत, असे छोटेसेच मेसेजेस पाठवतील, पण ते क्रिस्टल क्लिअर असतील. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातनं अजून एक उपप्रश्न तयार होणार नाही, एक अजून अस्वस्थता निर्माण होणार नाही, अशा प्रकारचे ते मेसेज असतील. म्हणजे ते मेसेजेस आल्यानंतर तुमची अस्वस्थता कमी होईल, तुम्हाला शांत वाटेल, रिलॅक्स वाटेल, एक क्लॅरिटी येईल आणि कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही. आणि आतला आवाज जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा कळतं की येस, जे पहिलेपासून आपल्याला वाटत होतं तेच आता आपल्याला करायचं आहे. मन शांत होऊन जातं. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे कुठलेही मेसेजेस हे नकारात्मक नसतात, कोणालाही हार्म करणारे नसतात. त्याच्यामुळे आपल्या मनात देखील एखाद्याबद्दल जर निगेटिव्ह इच्छा येत असेल तर ते आपल्याला एंटरटेन करत नाही. सो अस्वस्थता कमी होणं, अजून जास्त शांत वाटणं, सकारात्मक वाटणं, कुठल्या एका विशिष्ट निर्णयापद पोचणं, याचाच अर्थ आपण एंजल्सचे मेसेज नीट ऐकतोय, नीट समजून घेतोय. आता हे इमॅजिनेशन नाही आहे किंवा विशफुल थिंकिंग नाही आहे, हे कसं कळणार? तर इमॅजिनेशनमध्ये किंवा विशफुल थिंकिंगमध्ये आपल्या कॉन्शियस मनातले जितके काही निगेटिव्हिटीज आहेत, निगेटिव्ह बिलीफ सिस्टम्स आहेत, आपले संभ्रम आहेत, सेल्फ डाऊट्स आहेत, हे सगळं मध्ये येतं. त्याच्यामुळे जर ते इमॅजिनेशन असेल किंवा आपल्या मनातले सगळ्या चलबिचल असतील, आपले विशफुल थिंकिंग असतील, तर त्याच्यातनं आपल्याला नक्की संभ्रम निर्माण होतो, जो एंजल मेसेज मिळाल्यावर होत नाही. त्यामुळे निश्चिंत राहा, एंजल्सवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या आप्तजनांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. माहीत नाही की एंजल्स कोणाला मेसेज द्यायला वाट बघत असतील.